ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आगरी कोळी उत्कर्ष मंडळाच्या वतीने कल्याणात पारंपरिक नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आलाय। कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या नारळी पौर्णिमा शोभायात्रेत आसपासच्या परिसरातील आगरी कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते। सांस्कृतिक देखावे, सजलेली होडी, बैलगाड्या, ब्रॉस बँड आणि मोठा सोन्याचा नारळ हे शोभायात्रेचं आकर्षण होतं। मिरवणुकीत बँड, ढोल ताशाच्या गजरात व कोळी गीतांच्या तालावर कोळी बंधू भगिनी अबालवृद्ध नाचत कोळी पोशाखात सहभागी होऊन दर्याराजाला नारळ अर्पण करण्यासाठी सहभागी झाले होते। दुर्गाडी किल्ल्यासमोरील गणेश घाटावर दर्यासागराची व सोन्याच्या नारळाची विधिवत पूजा करून दर्याला नारळ अर्पण करण्यात आला असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे। एक नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेला अशी प्रथा आहे कोळीवाड्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये, ती मुंबईला पण जोपासली जाते मोठ्या प्रमाणात। आता त्याला आपल्या मुले आणि सोशल मीडियामुळे त्याला थोडं चांगलं रूप आलेलं, त्याच्यामुळे सगळीकडे नारळी पौर्णिमा उत्सव साजरे होत आहे। त्याच पद्धतीने कल्याणमध्ये आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ कल्याण यांनी 5 वर्षापूर्वी हे सुरू केलं होतं, परंतु त्याच्यानंतर मध्ये गॅप पडले, 2 वर्ष कोरोनामध्ये गेले। त्याच्यानंतर हे पालखी जे काढण्याचे आम्हाला ज्यांनी प्रोत्साहित केलं ते स्वर्गीय आनंदजी दरे साहेब, पंढरीनाथ पाटील आणि दीपक भोईर, ज्याने ह्या मिरवणुकीची मुहूर्तमेढ रोवली होती। हे या 3 वर्षाच्या काळामध्ये मृत्यू पावल्यामुळे मंडळाने असा निर्णय घेतला की आपण हे काढू नये। यावर्षी मंडळाच्या लोकांनी ठरवलं की बाबा आपण सगळीकडे नारळी पौर्णिमेच्या मिरवणुका चालू आहेत, अटालीला चालू आहे, वडवडीला चालू आहे, मांड्याला चालू आहे, मौण्याला चालू आहे। तसेच आता ही सर्व कल्याणच्या परिसरातील एक मोठं मंडळ आहे आणि त्या मंडळाच्या वतीने सुद्धा यावर्षी ही मिरवणूक काढण्यात आली। कारण समाजातील लोक सातत्याने विचारत असतात की आपली पुन्हा रॅली कधी सुरू होणार, मिरवणूक पुन्हा कधी सुरू होणार। त्या हिशोबाने सर्व लोकांच्या मागणीनुसार या वर्षीपासून रॅली पूर्णपणे मिरवणूक ही चालू केलेली आहे। ही दरवर्षी आता ही मिरवणूक चालू राहील।
या पद्धतीने जो सण आहे नारळी पौर्णिमेचा, या सणाची माहिती सगळीकडे पसरवणे, ती संस्कृती जपणे आणि नवीन पिढीमध्ये आपले जे सण आहेत हे सण आणि त्याच्या परंपरा रूढी ह्या त्यांच्यामध्ये रुजवणे, जेणेकरून ही जी आगरी कोळी समाजाची मुख्य परंपरा आहे, फार चांगली परंपरा आहे, ही पुढे सुद्धा चालत राहील पाहिजे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित T.S. भट्टर गुरुजी. अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है. हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं. मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं. श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं. आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरुजी को आज ही आकर मिलिए. मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक. खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित T.S. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई. मोबाइल नंबर 7709282966. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.